मी सध्या श्रीनगर एअरपोर्टला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की महाराष्ट्रातले जे अडकलेले पर्यटक आहेत त्यांना आता एकत्र आणण्याचं काम शिवसेनेचे जे नेते आहेत, शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांची जी टीम आहे शिवसेनेची एकनाथ शिंदे यांची ती सध्या कार्यरत आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एअरपोर्टच्या ठिकाणी प्रभाकर काळे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, अड्ड्यासोबत दरेकर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि इतर जे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। स्वतः ग्राउंड झिरोवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि ही सगळी यादी बघा, या ठिकाणी यादी तयार केली जाते बघा। या सगळ्या पर्यटकांची ही यादी आहे आणि त्यांचे नंबर आहेत आणि ह्या सगळ्यांना आता मुंबईत पाठवलं जाणार आहे। जिथे जिथे ते राहतात त्या त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जाईल। एक यादी इथे तयार केली जाते आणि जवळपास 100 ते 150 लोकांची ही सगळी यादी आहे आणि या सगळ्यांना आता मुंबईमध्ये पाठवण्याची तयारी केली जाते। आपण या ठिकाणी प्रभाकर काळे स्वतः उपस्थित आहेत, तुम्ही पण या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तुम्ही स्वतः हजर असता। हा प्रसंग किती बाका बनावा आणि त्यातून या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांची सुटका करणं किती मोठं काम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संवादाची वगैरे व्यवस्था केलेली आहे। विमान मिळवणं पण खूप त्यामुळे साहेबांनी एकदा एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्ण आणि स्वतः त्याच्यात उतरून ते काम करत असतात म्हणून ते स्वतः इथे आलेले आहेत आणि लोकांच्यासाठी विमानाची व्यवस्था करतो। आज रात्री एक विमान आहे, उद्या सकाळी आहे एक विमान, परत संध्याकाळी तेच विमान रिटर्न येणार आहे। अशी प्रकारची साहेबांनी व्यवस्था केलेली आहे। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी 3 विमानांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शासनाकडून निःशुल्क या सगळ्या प्रवाशांना आता मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये जिथे जिथे ते राहतात त्यांची सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल। आणि सगळे पर्यटक आपण या ठिकाणी पाहतोय की आता एकत्र झालेले आहेत, त्यांच्या बॅग्स, त्यांचं जे सामान आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बरेच पर्यटक आहे। तुम्हाला विचारते काय नाव तुमचं, कुठून आलं? माझं नाव शुभदा टेकाळे। शुभदा टेकाळे। टेकाळे, कुठून आलात तुम्ही? मी मुंबईवरून आहे। मुंबईवरून आहे। काय नेमकं घडलं होतं आणि जेव्हा हा हल्ला झाला तुम्ही कुठे आम्ही होता? ऍक्च्युली जो हल्ला झाला तर तिथे पोहोचायला आम्हाला फक्त अर्धा तासाचा टाइम होता। ओके। आणि आम्हाला ऍक्च्युली बसमध्ये बसल्यामुळे खरी कंडिशन आम्हाला माहिती नव्हती, पण टीव्हीवरच्या यूट्यूबला न्यूज पाहून वगैरे आम्ही आणि आमची छोटी मुलं सगळे पॅनिक झालो आणि असं होतं की प्रत्येक ठिकाणी चेकिंग होतं आणि ती कंडिशन बघून लहान मुलं जास्ती घाबरत होते। त्यांना हँडल करणं आम्हाला खूप अवघड जात होतं। अशा वेळी असं वाटत होतं की आपण कशाला आलोय, तरी पण मनाचा धीर धरून स्वतःच्या मनाला स्ट्रॉंग करून आम्ही ती सिच्युएशन फेस करत गेलो आणि कालपर्यंतचा वेळ जात असताना नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आपली भावना मांडलेली आहे आणि किती भीतीचं वातावरण होतं ते सुद्धा सांगितलं जात आहे आणि आता या सगळ्या पर्यटकांना मुंबईला पाठवलं जातं। कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर।